रोज रोज भाजीला काय बनवायचं हा प्रश्न तर सर्वांनाच पडतो. तर आज आपण करूया तव्यामध्ये चमचमीत अशी मोड आलेल्या मटकीची उसळ. अगदी झटपट बनवून तयार होते. तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून मोड आलेली मटकी 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मटकी आपल्याला सुरुवातीला खमंग भाजून घ्यायची आहे. थोडंसं तेल टाकायचं आणि पाण्यामध्ये आपली ही मटकी छान अशी वाफली जाते, म्हणजे 70% शिजली जाते. नंतर आपल्याला जास्त पाण्यामध्ये शिजवायची गरज पडत नाही, अगदी तेलामध्ये छान अशी वाफली जाते. आणि आता छान अशी भाजून घेतल्यानंतर काढून घेऊयात. आणि याच तव्यामध्ये आता आपल्याला 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान असं कडकडीत गरम झालं की वरून आता अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की वरून 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात, किंवा तुम्ही या ठिकाणी बारीक पेस्ट केली तरी चालेल. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून तीही तेलामध्ये परतून घ्यायची. 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात आणि कांदाही तेलामध्ये छान असा गुलाबीसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅस बारीक करायचा आहे या ठिकाणी. आणि आता वरून चवीनुसार मीठ टाकायचं, त्यामुळे काय होतं कांदा लगेच सॉफ्ट होतो. हे पहा. आणि कांदा पटकन वाफलाही जातो. आणि हळद टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं, काय होतं मसाला आपला खाली चिटकला जात नाही आणि करपट वास लागत नाही. भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि आता आपण भाजून घेतलेली मटकी यामध्ये टाकून घ्यायची. हे पहा. अगदी लहान मुलं आवडीने खातील एवढी चमचमीत आपली ही मटकीची उसळ बनवून तयार होते. टाकून घ्यायचं आणि आता अगदी पाणी थोडंसं टाकायचं आपल्याला. हे पहा. आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं एक वाफ काढून घ्यायची. झाकण काढून तुम्हाला दाखवते. हे पहा. अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, ते जास्त पाणी टाकलेलं नाही. आणि छान अशी सॉफ्ट होते आपली मटकी. तुम्हाला आवडत असल्यास अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि अजून झाकण ठेवून 2 मिनटं अजून एक वाफ काढून घ्यायची. अगदी 5 मिनटात आपली ही मटकीची उसळ शिजली जाते. तर आता तुम्हाला दाखवते झाकण काढून. आणि आता सर्वात शेवटी यामध्ये इथे मी मॅगी मॅजिक मसाला टाकून घेते, यामुळे मुलं खूप आवडीने खातात आणि आपल्या भाजीला चव खूप छान येते. मिक्स करून घ्यायचं. हे पहा. तयार झाली आपली मटकीची चमचमीत अशी उसळ. तर या पद्धतीने नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एफ बी आणि इंस्टावर असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.